नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मानकूर आंब्याची. ह्याआधी आपण हापूस, पायरी व गोवा मानकूर यांच्याविषयीची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ते व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता. मानकूर आंब्याची कलमं जी आहेत ती फार कमी प्रमाणात आहेत ते आढळतात, कारण की यांची लागवड जी आहे ती तशी झालेली नाही आहे. फार किरकोळ प्रमाणावरती लागवड आहे ती झालेली आहे. तर हा जो आंबा आहे तो चवीला गोड असतो. ह्यामध्ये रेशांचे प्रमाण थोडे जास्त असते व रसाचे प्रमाण देखील आहे ते हापूसच्या तुलनेत जास्त असते. टिकाऊपणासाठी हा जो आंबा आहे तो 5 ते 6 दिवस पिकल्यावरती जो आहे तो हा आंबा चांगला राहतो व हा पिकल्यावरती आतमधनं पूर्ण पिवळसर केशरी व रेषारहित असतो. मानकूर आंब्याचे कलम जे आहे ते अशा प्रकारे असते. तुम्ही पाहाल तर ह्या कलमावरती असं खोडाला जे आहे ते थोडक्यात बोलायचं झालं अशा गाठी-गाठी दिसतील. हे जे आहे ते कलमाचे वैशिष्ट्य आहे.